नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. गेल्या वर्षभरात राहुल गांधींचं एक वाक्य खूप लोकप्रिय झालं. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान. नफरत, द्वेष, हेट. इंडिया हेट लॅब ही संस्था वॉशिंग्टन DC इकडे आहे. या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. भारताच्या अल्पसंख्याकांविरुद्ध किती हेट स्पीचेस, द्वेषपूर्ण वक्तव्य केली गेली त्यासंबंधी महत्त्वाची माहिती या अहवालात आहे. हेट स्पीच म्हणजे काय? साधारणपणे असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्ती किंवा समुदायाला त्यांच्या जात, लिंग अथवा धर्माच्या आधारे हिंसक आणि घृणास्पद भाषेचा उपयोग करून लक्ष्य करणं किंवा त्यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष हिंसेला प्रवृत्त करणं आणि त्यायोगे समाजात द्वेषभावना पसरवणं. गेल्या वर्षी भारतात एकूण 668 हेट स्पीचेसची नोंद झाली. यात मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं होतं. यापैकी 255 पहिल्या 6 महिन्यात तर 413 नंतरच्या 6 महिन्यात केली गेली. याचा अर्थ जून ते डिसेंबर 2023 या काळात हेट स्पीचेस 62% वाढली. यातली 75% म्हणजे 498 हेट स्पीचेस भाजपा शासित राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणि दिल्लीमध्ये केली गेली. 36% म्हणजे 219 हेट स्पीचेसमध्ये मुसलमानांविरुद्ध प्रत्यक्ष आणि थेट हिंसा करण्याचं आवाहन केलं गेलं होतं. 63% म्हणजे 420 हेट स्पीचेस ही लव्ह जिहाद, हलाल जिहाद, पॉप्युलेशन जिहाद अशा कॉन्स्पिरसी थिअरीज संबंधी केली गेलेली होती. तुम्हाला आठवत असेल, ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 हा राज्यांच्या निवडणुकांचा काळ होता. या कालावधीतच द्वेषपूर्ण वक्तव्य सर्वाधिक केली गेली. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत्या त्या राज्यांमधलं हेट स्पीचेसचं प्रमाण वाढलेलं आढळलं हे सांगायला नकोच. ज्या 10 राज्यांमध्ये हेट स्पीचेस सगळ्यात जास्त दिली गेली ती याप्रमाणे आहेत: उत्तर प्रदेश 104, मध्य प्रदेश 65, राजस्थान 64, हरियाणा 48, उत्तराखंड 41, कर्नाटक 40, गुजरात 31, छत्तीसगड 21, बिहार 18 आणि सर्वात जास्त हेट स्पीचेस हे सांगायलाही लाज वाटते पण ती दिली गेली महाराष्ट्रात 118. मुस्लिमांविरुद्ध प्रत्यक्ष हिंसा करायला उद्युक्त करणारी 78% हेट स्पीचेस ही भाजपा शासित राज्यांमध्ये दिली गेली. 32% म्हणजेच 126 कार्यक्रम किंवा सभा जिथे द्वेषपूर्ण वक्तव्य केली गेली त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आयोजित केल्या होत्या. तर 50% कार्यक्रम हे खुद्द भाजपाचेच होते. याचा अर्थ असा की 46% म्हणजे 360 द्वेषपूर्ण वक्तव्य जिथे केली गेली ते सर्व कार्यक्रम संघ परिवाराशी संबंधित संस्थांनीच आयोजित केले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या माहितीनुसार 2016 ते 2020 मध्ये केल्या गेलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या गुन्ह्यांबाबत शिक्षा होण्याचं प्रमाण फक्त 20% आहे. समाजात शांतता आणि मैत्री भावना टिकून राहणं तर दूरच, पण हेट स्पीचमुळे खेळीमेळीने नांदत असलेल्या भिन्नधर्मीय शेजाऱ्यांमध्ये सुद्धा भांडण, शत्रुत्व आणि दंगली सुद्धा भडकतात हे आजवर अनेकदा बघण्यात आले. निवडणूक आणि हेट स्पीच ह्यांचा तर फार जवळचा संबंध आहे हे अहवालावरून स्पष्ट आहे. अल्पसंख्याक समुदाय किंवा व्यक्तींबाबत सातत्याने द्वेष पसरवण्याचे परिणाम अतिशय वाईट असतात. ते राजकीय आणि आर्थिक अराजकतेला निमंत्रण देणारेही ठरतात. परराष्ट्रांशी आपले संबंध, आपल्या देशात गुंतवणूक करण्याची आंतरराष्ट्रीय कंपन्यांची इच्छाशक्ती हे सारं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाजातल्या वातावरणाशी संबंधित असतं. खुट्ट झालं की दंगल भडकू शकते अशा ध्रुवीकरण झालेल्या प्रदेशात गुंतवणूक करताना परकीय देश आणि उद्योग समूह सुद्धा 10 वेळा विचार करतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर आणि रोजगार निर्मितीवर सुद्धा परिणाम होतो. भाजपाच्या नुपूर शर्मांनी मुस्लिमांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आखाती देशांमध्ये त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारतीय दूतावासाला नाचक्की पत्करावी लागली होती. भारत सरकारचा वक्तव्यांशी संबंध नाही असं म्हणत सारवासारव करावी लागली होती. देश के गद्दारों को गोली मारो टिंब टिंब
असे घोषणा देणारे, हरिद्वारमधलं मुस्लिमांचं शिरकाण करण्याचं जाहीर आवाहन धर्माच्या नावाखाली करणारे भगवाधारी, नथुरामचा जयघोष करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना काय साधायचं असतं? या लोकांवर काय कारवाई झाली? हिंसा भडकावणाऱ्यांना कपड्यांवरूनच ओळखू शकतो असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः द्वेषपूर्ण भाषणाबाबत किती जागरूक आहेत? एक सांगा, आपल्याला अशी भाषणं ऐकायला आवडतं का खरोखर? आपण आपल्या मुलांना अशी भाषणं ऐकवू का? आपल्याला हेट स्पीचेसमध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र हवा आहे का? हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या विषारी भाषणांनी पसरवलेल्या विद्वेषाने अमृतकाळ वगैरे येत नसतो. या ध्रुवीकरणाने फक्त दुसऱ्या समुदायाचा पराकोटीचा द्वेष करणारे रोगट, विवेकहीन कळप निर्माण होतात, जे धर्माच्या नावाखाली कसेही हकता येतात. आज इकडेच थांबते. व्हिडिओ आवडत असतील तर कृपया शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या पाठिंब्याची कायम अपेक्षा आहेच. परत भेटू आपल्या भारताविषयी असेच महत्त्वाचे वेगवेगळे विषय घेऊन इंडियन व्हॉइसमध्ये. धन्यवाद.